श्रीराम. आज आपण मनोबोधातला 99वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, जगी धन्य वाराणसी पुण्यरासी, तये माझी जाता गती पूर्वजासी. मुखे राम नामावळी नित्य काळी, जीवाहित सांगे सदा चंद्रमौळी. समर्थ माऊली आपल्याला इथं भगवंताच्या नामाचं महत्व सांगताना आपल्या सर्वांचं जे आराध्य तीर्थक्षेत्र आहे, जे आपल्या हिंदू धर्माची परमार्थिक राजधानी आहे, अशी या काशी क्षेत्राचं वर्णन करत, जिथं प्रत्यक्ष महादेव आपल्या वस्तीला आहेत, अशा महादेवांच्या रूपाने जो काशी क्षेत्रामध्ये आपल्या शरीराचा त्याग करतो, त्याच्या कानात प्रत्यक्ष महादेव भगवंताचं नाम, रामाचं नाम सांगतात, अशा सरळ अर्थाने या श्लोकाचं वर्णन करत आहेत. श्रोतेहो, आपण अनेक तीर्थक्षेत्रांना जातो. आपण कधी विचार केलेला आहे का की या हिंदू धर्मातली तीर्थक्षेत्र ही नेहमी नदीच्या किनारीच का असतात? आपण बघा, गोदावरीच्या किनारी जा, अनेक तीर्थक्षेत्र आपल्याला तिथं दिसतील. पैठण आहे, त्याचप्रमाणे जांब आहे. तिथपासून एकाहून एक सरस ठिकाणे या गोदावरीच्या किनारी आहेत. आपण जर इकडं महाराजांच्याकडे आलो तर माणगंगेचा किनारा आहे. पंढरपूरला जावं तर चंद्रभागा आहे. तसंच काशीला जावं तर गंगा यमुना सरस्वतीचा अतिशय सुंदर असा संगम प्रयाग क्षेत्र हे देखील तिथं आहे. अशा प्रत्येक नदींच्या किनारीच भगवंताचं मंदिर, भगवंताचं ध्यान हे आपल्या हिंदू धर्माचं एक प्रकारे प्रतीक आहे. काय असावं याच्या मागचं कारण? कारण एकच आहे की भगवंत हा साक्षी आहे. तो या नदीच्या किनारी जसा हा काळ वाहत असतो, तसा या काळाच्या किनारी हा भगवंत साक्षी रूपाने वसतो. आणि या काळाकडे तो एक प्रकारे ऑब्झर्व्हर म्हणून, त्याचं फक्त निरीक्षण करणारा, अशा अर्थाने या हिंदू धर्माचं हे प्रतीक आहे की प्रत्येक मंदिर हे नदीच्या किनारी अतिशय सुंदर अशा रमणीय ठिकाणी आहे. तिथं अनेक साधू संत जाऊन भगवंताचं दर्शन घेतात, त्या नदीमध्ये स्नान करतात. ते पुण्यक्षेत्र मानलं जातं. या देहाच्या अनुषंगाने झालेल्या बऱ्या वाईट कर्मांचा एक प्रकारे झाडा या पुण्यक्षेत्रांमध्ये होत असतो. त्यामुळे या काशी क्षेत्राचं महत्व आपणा सर्वांसाठी हे अतिशय महत्वाचं आहे. पण श्रोतेहो, गंमत अशी आहे की आपण बऱ्याचदा एखाद्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी जात असताना आपण आपल्या मनाच्या संकल्पना इतक्या काही घट्ट करून जातो की जायचं, आपल्या पितरांचं तर्पण करायचं, काय जी श्राद्ध असतील ती करायची, भगवंताचं दर्शन घ्यायचं, नदीमध्ये स्नान करायचं, प्रसाद घ्यायचा आणि लगेच निघायचं. आपल्या मनामध्ये या सगळ्या खूणगाठी इतक्या पक्क्या असतात की त्या तीर्थक्षेत्राचं खरं महात्म्य आपल्याला कित्येकदा बघायलाच मिळत नाही. तुलसीदासांसारखा एखादा संत असतो की जो आपल्या रामायणामध्ये प्रयाग क्षेत्री नेमकं काय आहे ह्याचं वर्णन आपल्याला सांगतो. या काशीला नेमकं काय आहे? प्रभू रामचंद्र वनामध्ये जेव्हा गमन करत होते, तेव्हा अयोध्येपासून काही अंतरावरच पुढे आल्यानंतर ते निषाद राजाच्या राज्यातून भरद्वाज ऋषींच्या आश्रमाकडे जायला निघालेले आहेत. आणि या भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये जाताना त्यांना हा प्रयाग संगम, हे काशी क्षेत्र, त्या तिथं त्यांचा मुक्काम आलेला आहे. या क्षेत्राचं वर्णन तुलसीदासांच्या नजरेतून बघा. तुलसीदास म्हणतात की श्री रामचंद्र या तीर्थराज प्रयागाचं दर्शन घेत आहेत. त्या प्रयाग क्षेत्राचा सत्य हा मंत्री आहे, जिथं सत्यवाणी हा त्याचा मंत्री आहे. श्रद्धा ही या प्रयाग क्षेत्राची प्रिय पत्नी आहे. श्री वेणी माधवजींसारखे त्याचे हितकारी मित्र आहेत. या प्रयाग क्षेत्राच्या राजाकडं जी भांडारं भरलेली आहेत, ती अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या 4 गोष्टींनी भरलेली आहेत. असा हा अत्यंत पुण्यमय सुंदर देश, जिथं गंगा यमुना सरस्वतीचा संगम हे या राजाचं सिंहासन झालेलं आहे. त्याच्यावरती अक्षयवट रूपी छत्र आहे, जे मुनींच्याही मनाला मोहित करतं. आणि यमुनाजी आणि गंगाजींच्या लाटा, ज्या श्याम आणि श्वेत आहेत, त्या चौऱ्या तिथं ढाळत आहेत. ज्यांच्या दर्शनाने दुःख, दारिद्र्य नष्ट होतं, असं हे प्रयाग क्षेत्र
जिथं पुण्यात्मा पवित्र साधू सेवा करतात आणि आपल्या सर्व मनोरथांची प्राप्ती करून घेतात. श्रोतेहो, प्रयाग क्षेत्र हे आपल्या मनोरथ प्राप्तीसाठी देखील अत्यंत प्रसिद्ध आहे. पण मनोरथ हे मनुष्याच्या जीवनामध्ये जोपर्यंत दृश्य गोष्टींच्या अनुषंगाने आहे, लौकिक गोष्टींच्या अनुषंगाने आहे, तोपर्यंत या प्रयाग क्षेत्राला आपण एक प्रकारे संकुचित करत असतो. आपल्यासारखे प्रापंचिक मंडळी तिथं जाऊन हे होऊ दे ते होऊ दे अशा पद्धतीनेच जर या गंगा यमुना सरस्वतीमध्ये स्नान करणार असतील तर खरंच आपण गंगेमध्ये स्नान करतो का? महाराज अनेकदा सांगताना म्हणायचे की गंगेमध्ये इथं अनेक लोक येतात, स्नान करतात, पण प्रत्येकाची भावना तेवढी शुद्ध नसते. त्यामुळं गंगेसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये येऊनही त्यांचं काम होत नाही. शुद्ध भावना हे खरं तीर्थाचं महत्व आहे. आपण ज्या भावनेने त्या तीर्थक्षेत्रात जातो ते खरं त्या क्षेत्राला तीर्थ पण देत असतं. तिथं येणारा एखादाच अत्यंत निष्काम असा संत त्या तीर्थक्षेत्राचं महात्म्य चिरकाळासाठी करून टाकतो. आपल्या माण नदीला जर श्री महाराजांचं स्थान नसतं तर ही माणगंगा ही इतकी पवित्र झाली नसती. अहो माण गंगेच्या तीरी अवतरले श्रीहरी, आपण असं म्हणतो ते केवळ या संताच्या तिथल्या अस्तित्वामुळं. एखादी नदी, एखादं स्थान हे त्या संताच्या अस्तित्वाने प्रसिद्धीला आलेलं असतं. प्रयाग क्षेत्राला प्रभू रामचंद्रांनी भेट दिलेली आहे. प्रयाग क्षेत्राला आपले आराध्य प्रभू राम असल्यामुळं त्यांची वाट पाहत शंकर महादेव तिथं आहेत. पण प्रयाग क्षेत्राला या दोघांच्या मुळंही महत्व आलेलं नाही. अर्थात त्यांचे पाय लागले त्यामुळे ते पवित्र झालंच. पण प्रयाग क्षेत्राचं खरं नाव जर कोणी या इतिहासामध्ये चिरकाळ नोंदवून ठेवलं असेल तर ते रामाच्या पाठोपाठ धावणाऱ्या भरतानी केलेलं आहे. जेव्हा भरत रामाला शोधत शोधत त्याच मार्गाने प्रयाग क्षेत्राला येतो, भरद्वाज ऋषींना भेटतो आणि भरद्वाज ऋषी जेव्हा त्याची समजूत काढतात, अरे राम जेव्हा इथं आला होता तेव्हा राम आणि सीता रात्रभर केवळ तुझं स्मरण करत बसले होते या आश्रमात, असं जेव्हा भरताला कळतं तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात. आणि मग तो प्रयाग क्षेत्रावरती स्नान करण्यासाठी जातो. प्रयाग क्षेत्रावरती आता राजा भरत आलेला आहे. त्यावेळेचा अयोध्येचा तो राजा. अयोध्येचं साम्राज्य हे फार मोठं, इंद्राला लाजवेल एवढं त्यांच्याकडे संपत्ती होती. असा हा राजा या अयोध्येचा प्रयाग क्षेत्रावरती आलेला आहे. आजकालच्या काळामध्ये पंतप्रधान देखील वाराणसी क्षेत्रातून येतात. त्यांच्या मागं जसा मोठा लवाजमा असतो तसा कदाचित भरताच्या मागं देखील त्या तीर्थक्षेत्रावरती आला असेल. अनेक साधू संत आले असतील. आणि मग भरताला त्या प्रयाग क्षेत्रात जेव्हा तीर्थ हातामध्ये देतात आणि नदीच्या पात्रामध्ये उभं राहून त्याला जेव्हा संन्यस्त लोक सांगतात की हे भरता, तुझ्या मनातलं जे काही मनोरथ असेल ते तू या क्षेत्रामध्ये मागून घे. हे क्षेत्राचा महिमाच असा आहे की हा क्षेत्र कधीच मनुष्याला खाली हात पाठवत नाही. आणि मग भरत त्या नदीच्या कडे बघत आपल्या डोळ्यातून आलेले अश्रू एक प्रकारे त्या नदीमध्ये आणखीन पवित्र करण्याच्या दृष्टीने हातामध्ये जल घेत तुलसीदास दोहा रचतात, अर्थ न धर्म न काम रुची न गती चाहू निर्वाण, जन्म जन्म रती रामपद यह बरदानु न आन. भरताची ही अप्रतिम कथा. भरत म्हणतो की मी क्षत्रिय आहे, मी खरं काही मागायला नाही पाहिजे, पण काय करू, जो लाचार होतो तो भीक मागायला देखील तयार होतो. हे प्रयाग क्षेत्रा, जर तुझं मनोरथ इथं जर माझं काही पूर्णच होणार असेल तर मला एक दे. काय? अर्थ न धर्म न काम रुची. मला अर्थ नको, मला धर्म नको, मला कामही नको आणि मला मोक्षही नको. अरे तू काहीच का मागत नाहीस, मग काय पाहिजे तुला? जन्म जन्म रती रामपद यह बरदानु न आन. मला जर मोक्षही मिळणार नसेल तर मला अनेक जन्म मिळतील ना, कदाचित या 84 लक्ष योनींमधून मी फिरीन ना. फिरू दे, काही हरकत नाही. पण अशा ठिकाणी माझ्या प्रत्येक जन्मामध्ये माझं रामाच्या चरणी प्रेम वृद्धिंगत होऊ दे, एवढंच मी मागणं या प्रयाग क्षेत्रामध्ये मागतो. असं म्हणून त्यांनी हातातलं पाणी सोडलं. त्या सरशी सर्व प्रयाग क्षेत्र हादरलं. साधू साधू म्हणून त्या गंगा यमुना सरस्वतीच्या संगमातून आवाज येऊ लागला आणि भरतानी या क्षेत्राला खरं पुण्य पावन करून टाकलं.
भगवंताच्या नामाचं महत्व, रामाच्या चरणी प्रेम उत्पन्न होणं, हे प्रयाग क्षेत्राचं महत्व आहे. आणि ते होतं कारण की तिथं प्रत्यक्ष महादेव आहे. त्या भरताच्या अंतःकरणातली प्रेरणा म्हणजे महादेव. जन्म जन्म रती रामपद यह बरदानुनान. आपण काशीला जावं आणि मग त्या भरताच्या स्मरणामध्ये डोळ्यात 2 अश्रू आणून हातामध्ये त्या त्रिवेणी संगमातलं पाणी घेत जर आपण हेच वरदान मनापासून मागू शकलो की हे रामा, अरे तू खूप मला दिलंयस रे, अजूनही काय मागू तुझ्याकडं. या दृश्य जगातली कुठलीही गोष्ट जरी अजूनही मी घेतली तरी ती मला कमीच आहे. तर जे भरताच्या हृदयामध्ये महादेवानी सांगितलं तेच तू माझ्या कानामध्ये सांग. जन्म जन्म रती रामपद यह बरदानुनान. आणि जर आपली अशी खरी भावना झाली, अशी जर आपली अंतःकरणापासून जर भावना असेल की मला रामाच्या चरणी प्रेम उत्पन्न होऊ दे, श्रोतेहो, तोच वासनाक्षय आहे, तोच मोक्ष आहे, तीच मुक्ती आहे. आणि या मुक्तीची गंमत अशी, याची खरोखर अवीट गोडी अशी की ती त्या देहालाच मुक्त करत नाही, तर ती त्या देहाच्या बरोबर त्याच्या असंख्य पिढ्यांना देखील मुक्त करून जाते. राजा भरताची एक अतिशय सुंदर गोष्ट एका कथाकारांकडून ऐकली होती. ती अशी की राजा भरताने जेव्हा परत तो अयोध्येमध्ये आला आणि जेव्हा त्यांनी बघितलं की सगळी जनता दुःखाने होरपळतीये आणि या जनतेला जेव्हा त्यांनी रामाच्या विरहामुळे दुःखात होरपळताना बघितलं, तेव्हा आपल्या सगळ्या शक्तीनुसार आपल्याला जी रामाची कृपा आहे आपल्यावरती, त्या कृपेच्या आधाराने त्यांनी प्रत्यक्ष काळाला एक वचन मागून घेतलं की जोपर्यंत माझा राम परत येत नाही, जोपर्यंत या प्रत्येक अयोध्येच्या जनतेला येऊन भेटत नाही, त्यांचं सांत्वन करत नाही, त्यांच्या दुःखाचं हरण करत नाही, तोपर्यंत हे काळा या अयोध्येतल्या एकाही माणसाला जीवन त्यागण्याचा अधिकार नाही, त्याचा प्राण हिरावून घेण्याचा तुला अधिकार नाही. त्यामुळे या संताच्या या वचनाने जणू काही या अयोध्येभोवती काळाला थांबवून ठेवलं. आणि जेव्हा राम आला, त्यांनी हे भरताचं केलेलं वचन बघितलं, तेव्हा रामाने आपली लीला कार्य संपवताना, अवतार कार्य संपवताना या प्रत्येकाला आपल्या निजधामामध्ये तो घेऊन गेला. हे संताचं सामर्थ्य आहे. आणि हे घडलं ते केवळ या भरताच्या शक्तीने, या भरताच्या सामर्थ्याने. आणि त्यामुळं रामाने प्रत्येकाला आपल्या निजधामी नेलं. आणि त्यामुळं आपल्याला तर फार छोटं वचन इथं दिलेलं आहे की जर तुमच्या अंतःकरणात खऱ्या अर्थाने रामाचं प्रेम या प्रयाग क्षेत्री उत्पन्न झालं तर तो तुमचाच मोक्ष नाही, तर तुमच्या घराण्यातल्या 21 पिढ्यांचा मोक्ष साधून देतो. इतका अगाध महिमा या प्रयाग क्षेत्राचा आहे. पण त्या क्षेत्रामध्ये श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपण ज्या भावनेने जातो ती भावनाच या क्षेत्राला तीर्थक्षेत्र करत असते. असा हा महादेव आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात यावा, त्या राम नामाचं महत्व आपल्याला सांगून द्यावं आणि त्या रामाच्या चरणी प्रेम उत्पन्न होईल, अशी आपल्या जीवनाला दिशा लागेल तर खऱ्या अर्थाने आपण प्रयागात स्नान केलं. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.